नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कॅप 2 चे अलॉटमेंट डिक्लेअर झालेले आहे काल आणि विद्यार्थ्यांना मोस्ट कॉमन प्रश्न पडतो किंवा पालकांना देखील तणाव वाटून आहे की कॅप 3 साठी फॉर्म भरावा की नाही भरावा. कॅप 2 चा कट ऑफ नुसार आता असं ऐकायला भेटतं की कॅप 3 ला कट ऑफ इन्क्रीज होतो. तर नेमकं काय करावं? तर या सिच्युएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला निर्णय बेस्ट राहू शकतो तर तो म्हणजे जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट केली तर सीट ॲक्सेप्टन्स फी करून तुम्हाला इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करावं लागेलच. परंतु कॅप 3 साठी एक अजून चान्स आहे. तुम्ही बेटरमेंट जरी केलं ना तरी तुमची ही सीट रिझर्व्ह राहते आणि बेटरमेंटला नेक्स्ट कॉलेज जर बेटर कॉलेज झालं, बेटरमेंट झालं तर ते कॉलेज होते, ती सीट तुमची फिक्स होते आणि ही सीट जाते. परंतु जर तुम्हाला बेटरमेंट झालंच नाही तर ही सीट तर तुमच्या हातात आहेच ना. त्यामुळे कॅप 3 साठी फॉर्म डेफिनेटली भरू शकता. अतिशय उत्तमच आहे आणि भरावं. कारण एक लास्ट तेवढा जो राउंड आहे कॅप राउंड 3 तेवढी एक लास्ट अपॉर्च्युनिटी बेटरमेंट करण्याची तुम्हाला मिळते. तर नक्की त्याचा फायदा घ्या आणि स्पॉट राउंड त्यानंतर घेतला जातो. आता स्पॉट राउंड म्हणजे नेमकं काय तर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये व्हॅकंट सीट राहतात आफ्टर कॅप राउंड तिन्ही संपल्यानंतर ज्या व्हॅकंट सीट राहतात त्या फिल करण्यासाठी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड अरेंज केला जातो आणि तिथे तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन डॉक्युमेंट सहित तिथे ऑन द स्पॉट राउंड म्हणजे काय, ऑन द स्पॉट तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि तिथे कॅटेगरी चालत नाही. म्हणजे तुम्हाला ओपनचीच फीज पे करावी लागते. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. बऱ्याचशा पालकांना देखील माहीत नसेल किंवा विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर सांगतो की फीज ओपनची भरावी लागते. कारण ऑन द स्पॉट ॲडमिशन आहे ते. कॅपमध्ये जर इलिजिबल नसाल तर. आणि ऑन द स्पॉट डेफिनेटली पर्सेंटाईल किती असले तरी ऑन द स्पॉट जो अगोदर येईल त्याला फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह त्या टाईप सुरुवातीला असला तो रजिस्ट्रेशननुसार बरं का. आता सुरुवातीला तुम्ही जर सकाळी 6ला जाऊन बसले मग होईल का म्हणताल ॲडमिशन, तर अगोदर त्याची प्रोसेस कशी असते, ऑनलाईन पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावं लागतं स्पॉट राउंडसाठी. प्रत्येक कॉलेजेसचे सेपरेट पोर्टल्स असतात, वेबसाईट आहेतच. तिथे रजिस्ट्रेशन केलं तुमची तिथे एक लिस्ट जनरेट होते आणि लिस्टनुसार सिक्वेन्सनुसार तुम्हाला एक तुमचा रँक कळतो. तिथे स्पॉट राउंडसाठीचा तो स्पॉट रँक कळतो आणि त्यानुसार तुम्ही गेले तर तुमच्या अगोदरच्या ज्या रँकचे विद्यार्थी आहेत ते तिथे असतील तर त्यांना कॉलेज डेफिनेटली मिळतंच किंवा किंवा ते जर येणार असतील त्यांच्यासाठी वेट देखील केलं जातं काही काळ. साधारण इव्हिनिंगपर्यंत तरी वेट केलं जातं. मग जर इव्हिनिंगपर्यंत विद्यार्थी आलाच नाही तर मग तुमची रँक खाली असेल तर ती फिक्स होते. म्हणजे असं समजून नका चालू की मला एकदमच कमी पर्सेंटाईलने गेलो मी सकाळी पहाटेच आणि भेटलं कॉलेज. तसं काही होत नाही. त्याची देखील रँक असते, मेरिट लिस्ट असते. प्रॉपर त्याचं इन्स्टिट्यूट लेव्हलचा जो राउंड असतो तसा राउंड असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आता ते राउंड्स कधी असतात, काय डेट्स तर आपण देणारच आहोत. जी.सी. कराड या कॉलेजचं स्पॉट राउंड कधी असेल काय, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाच. आपण योग्य वेळी योग्य ती इन्फॉर्मेशन नक्कीच त्याच्या अपडेट्स तुम्हाला देऊ. फक्त जी.सी. कराडच नाही तर या भागातील तसेच पुणे, मुंबईचे देखील चांगल्या कॉलेजेसचे स्पॉट राउंडबद्दल माहिती तुम्हाला या चॅनलद्वारे नक्कीच मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुप तर आहेच. तिथे अपडेट देखील तुम्हाला मिळतीलच स्पॉट राउंडबद्दल. तर ठीक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, आय होप हा डाऊट क्लिअर झालेला असेल सर्वांचा, सर्व पालकांचा स्पॉट राउंडबद्दलची माहिती क्लिअर झाली असेल. आणि आज जर कोणी ॲडमिशन करणार असेल आज, उद्या, परवा तर नक्कीच करून घ्या. कॉलेजला जाऊन कॉलेजचा कॅम्पस वगैरे चेक करून घ्या. हॉस्टेल फॅसिलिटीज बघा. हॉस्टेल परवडत नसेल तर बाहेर रूम वगैरे शोधा. असे भरपूर आता पुण्यात जर म्हटलं तर जरा मुश्किल राहतं, डिफिकल्ट राहतं. परंतु कराड अशा जे तालुका प्लेसेस आहेत तिथे जरा कंपेअर टू पुणे बेटर राहतं. समजा रूम वगैरे शोधायला किंवा हॉस्टेल देखील अकोमोडेशन सहज मिळून जातं. ते देखील अतिशय कमी फीजमध्ये. तर असे काही प्रोज अँड कॉन्स असतात सिटीचे, की मेट्रो सिटी असेल, हाय सिटी असेल किंवा पुणे असेल, पुणे व्हर्सेस बाकीच्या अदर कॉलेजेस जर आपण म्हटलं तर. तर अशा पद्धतीचा हा सिनारिओ आहे बघा. कोणाला जर काही डाऊट असेल, कुठलं कॉलेज समजा एखादं पर्टिक्युलर मला XYZ कॉलेज मिळाले आणि ते चांगलं आहे का? त्याची प्लेसमेंट चांगली आहे का? असे देखील विद्यार्थ्यांना कॉमन डाऊट असतातच. म्हणजे कॅप राउंड 2चं कॉलेज घ्यावं की नाही घ्यावं असं विद्यार्थ्यांना मोस्टली प्रश्न पडतो. तर
मला त्यांना एकच सांगणं आहे, कॉलेज कुठलं हे भेटलं समजा XYZ कॉलेज, तर त्याची अगोदर चौकशी करा. शक्य असेल तर कॉलेजमध्ये एकदा जाऊन या. नाहीतर एक कॉन्टॅक्ट तुमचा असेल कोणी ओळखीचे, तर तिथला कॅम्पसचं माहिती घ्या. तिथले रिक्रुटमेंट कंपनीज कुठल्या येतात, फॅकल्टीज डेफिनेटली फॅकल्टी कुठलीही असो, फॅकल्टी असते. त्यांना नॉलेज असतं. त्यांना जज करू शकतच नाही, की ही फॅकल्टी चांगली नाही आणि ही फॅकल्टी अशी किंवा ही फॅकल्टी शिकवत नाही. फॅकल्टी असते. ठीक आहे ना? फॅकल्टीला नाव ठेवण्या अगोदर आधी स्वतः बघा, की स्वतः एक विद्यार्थी, चांगले विद्यार्थी आहात का तुम्ही? तर असे देखील काही इश्यूज असतात बघा. नाहीतर उगाच फॅकल्टी किंवा कॉलेजला दोष देऊन नाही का ते म्हणच आहे मराठीत, नाचता येईना अंगण वाकडे त्या टाईपची. तर अशा पद्धतीचे काही केसेस असतात. तर यानुसार विचारपूर्वक निर्णय घ्या. तणाव, पॅनिक सिच्युएशन, प्रेशर कुठली घेण्याची गरज नाही. एकदम रिलॅक्स माइंडमध्ये निवांत चौकशी करा व्यवस्थित आणि मग ॲडमिशन घ्या त्या कॉलेजमध्ये. ठीक आहे ना? तर आय होप आजचे जेवढे काही मुद्दे डिस्कस करायचे होते, ते झालेले असतील. जर अजून देखील कोणाला डाऊट असेल, तर नक्कीच मला व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि तत्पूर्वी शेवटी जाता-जाता खरं तर अगोदरच सांगायला पाहिजे होतं, सातारा आपले सह्याद्री ट्युटोरियल्स सरांचे चॅनेल ऑलमोस्ट 200K सबस्क्रायबर्स कंप्लीट होत आहेत. थोडेसे कमी आहेत, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका चॅनेलला सरांच्या आणि लवकरच 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अगेन विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.